हाय हॅलो नमस्ते, कशा आहेत मैत्रिणींनो? मस्तच राहा. तर माझ्या नवीन रेसिपी चॅनलवर तुमचं स्वागत आहे. पाहू शकता इथे मी झटपट तुम्हाला 2 रेसिपी दाखवणार आहे आणि 2 रेसिपी ह्या अवघ्या 8 मिनिटाच्या आहेत. 8 मिनिटाचा व्हिडिओ आहे मैत्रिणींनो, संपूर्ण व्हिडिओ पहा आणि खूप छान आहेत, साध्या सोप्या आहेत. इथे बघा कढई घेतली, कढई गरम झाल्यानंतर मी तेल टाकून घेतले. 1 पळी तेल टाकले. तेल छान गरम झाल्यानंतर मोहरी टाकून घेतली चमचाभर. मोहरी छान तडतडली की जिरं टाकून घेतले. जिरं छान फुललं की आपल्याला त्याच्यामध्ये कढीपत्ता टाकून घ्यायचा आहे. कढीपत्ता छान परतल्याच्या नंतर तिथे लसूण टाकून घ्यायचं आहे. बघा लसूण भरपूर सारा घेतला होता, बारीक चिरून मी तो टाकून दिलाय. लसूण जरा तेलावर आपल्याला परतून घ्यायचं आहे अशा पद्धतीने. त्यानंतर इथे मीडियम साईजचा मी कांदा उभा पातळ चिरून घेतलेला तो टाकून दिलेला आहे. तिथे 2 कांदे घेतलेले आहेत मैत्रिणींनो मी. हे कांदा चांगला आपल्याला तेलावर परतून घ्यायचा आहे. त्यानंतर इथे मीडियम साईजचा टमाटा मी कापून घेतलेला तो टाकून दिलाय. मैत्रिणींनो रेसिपी खूप झटपट होणारी आणि टेस्टी पण तेवढीच आहे. शरीरासाठी फायदेशीर आहे ही रेसिपी, नक्की करून पहा. चॅनलला कोणी नवीन असेल तर लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका. छान छान कमेंट करा. व्हिडिओ कुठून पाहताय कमेंट करून नक्कीच सांगा. व्हिडिओ आवडला तर मैत्रिणींना नातेवाईकांना शेअर करा आणि अशा पद्धतीने ही रेसिपी माझ्या पद्धतीने एकदा करून पहा. इथे 1 चमचा बघा मी कैरीचे हे कैरी वाळवून त्याचं बारीक मी चुरा करून डब्यामध्ये भरून ठेवलं होतं. कसं भाजींना असं कैरीचं चूर्ण हे टाकलं ना ह्याला कारल्याच्या भाजीला खूप छान. इथे मसाले टाकून घेतलेत बघा. 1 चमचा हळद टाकून घेतली. किचन किंग मसाला 1 चमचा घेतलाय आणि छोटे 2 चमचे कांदा लसूण मी घेतलेला आहे. हे मसाले आपल्याला तेलावर चांगले परतून घ्यायचेत अशा पद्धतीने. छान परतून झाल्याच्या नंतर इथे कारलं बघा मी स्वच्छ एकदम धुवून घेतलेलं, मीठ लावून चांगलं चोळून धुवून घेतलं होतं आणि छान अशा बारीक बारीक फोडी करून घेतलेल्या आहेत ते टाकून दिले आणि मसाल्यासोबत हे कारलं आपल्याला चांगलं परतून घ्यायचं आहे अशा पद्धतीने. तुम्ही ह्याच्यामध्ये चिंच किंवा लोणच्याचा खार हे पण टाकू शकता, पण मी इथे कैरीचं चूर्ण टाकलेलं आहे. कैरी वाळवून छान मिक्सरला बारीक कूट करून ठेवलेली, त्याने भाजीला खूप छान टेस्टी येते मैत्रिणींनो. ते इथे सर्व छान मिक्स करून झालेलं आहे. तर अर्धा ग्लास मी फक्त पाणी टाकून घेतलेलं आहे. आपल्याला ही सुक्की भाजी बनवायची, शिजायपुरतंच मी इथे पाणी टाकून घेतलंय. तर इथे चवीनुसार मीठ टाकून घ्यायचे पहा. मीठ टाकून झाल्याच्या नंतर परत भाजी चांगली वर खाली करून घ्यायची आपल्याला अशा पद्धतीने. कारल्याची भाजी नेहमी खात जायचं, कारण कारले शरीराला खूप चांगलं असतं. आठवड्यातून 2 वेळा तुम्ही ही भाजी करू शकता. इथे झाकण ठेवून घ्यायचे आणि 5 मिनिटं मीडियम गॅसवर ही भाजी होऊन द्यायची. 5 मिनिटाच्या नंतर झाकण खोलून परत भाजी वर खाली करून घ्यायची. पाहू शकता पाणी पण भाजीतलं संपूर्ण संपून गेलंय. त्यानंतर आपल्याला ते शेंगदाण्याचा कूट टाकून घ्यायचा आहे. इथे 1.5 चमचा मी शेंगदाण्याचा कूट टाकून घेते. शेंगदाण्याचा कूट टाकून झाल्यावर छान मिक्स करून घ्यायचे भाजी ही कारल्याची आणि 1 मिनिट झाकण ठेवून घ्यायचे. आपल्याला फक्त आता वाफ काढून घ्यायची. 1 मिनिटाच्या नंतर झाकण खोलून परत भाजी चेक करायची. तर पाहू शकता कारल्याची अशी मस्त चमचमीत आपल्याला ही भाजी ही झालेली आहे टिफिनसाठी. मैत्रिणींना नक्की करून पहा, खूप झटपट होती आणि बिलकुल पण टाइम लागत नाही हे रेसिपीला आणि खायला पण तेवढीच चविष्ट टेस्टी होती. तर ही कारल्याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्कीच सांगा मैत्रिणींनो. चॅनलला कोणी नवीन असेल तर लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका. छान छान कमेंट करा. व्हिडिओ कुठून पाहताय कमेंट करून नक्कीच सांगा. बघा मस्त झाली का नाही? अशाच पद्धतीने तुम्ही पण करून पहा. आणि मैत्रिणींनो पुढे एक रेसिपी आहे, अगदी छोटीशी रेसिपी आहे ती पण तुम्ही संपूर्ण पहा. तर छान अशी कारल्याची भाजी आपली झालेली आहे. तर पुढची रेसिपी आपल्याला काय आहे ती आपल्याला बघायची.
चला तर मग पुढच्या रेसिपी छोटासा व्हिडिओ आहे, संपूर्ण पहा मैत्रिणींनो. इथे गॅस पेटून घ्यायचा आहे बघा, अगदी झटपट आहे. कढई ठेवून घेते मी आता. कढई गरम झाल्याच्या नंतर आपल्याला त्याच्यामध्ये तेल टाकून घ्यायचे. इथे साधारण मी 1 पळी तेल टाकणार आहे. तेल तुम्ही तुमच्या अंदाजे कमी जास्त करू शकता, जसं तुम्हाला टाकायचे त्याप्रमाणे तेल तुम्ही टाकू शकता. तेल तापल्याच्या नंतर आपल्याला तिथे मोहरी टाकून घ्यायची बघा, 1 चमचा. मोहरी छान तडतडल्याच्या नंतर आपल्याला जिरं टाकून घ्यायचे. जिरं पण छान फुललं की त्यानंतर आपल्याला इथे लसूण टाकून घ्यायचे. लसूण छान मी बारीक चिरून घेतलेला तो टाकून देणार आहे. अगदी साध्या सोप्या पद्धतीत मी ही डाळीची रेसिपी तुम्हाला दाखवणार आहे. हिरवी मिरची 2 घेतल्या होत्या, त्या अशा लांब लांब चिरून घेतल्यात, मध्ये कट करून त्या टाकून दिल्यात. आणि हिरवी मिरची लसूण तेलावर चांगला परतून घ्यायचं आहे अशा पद्धतीने आपल्याला. ह्याच्यामध्ये मी टमाटा नाही, कोथिंबीर नाही टाकणार मैत्रिणींनो, अगदी सिंपल डाळ बनवणार आहे ही. त्यानंतर 1 चमचा मी इथे हळद टाकून घेतली. हळद छान तेलावर परतून घ्यायची बघा. त्यानंतर आपल्याला ही डाळ टाकायची. ही तुरीची आणि मुगाची डाळ मी छान कुकरला 3 शिट्ट्यामध्ये शिजून घेतलेली, पाहू शकता. मस्त अशी फेटून पण घेतली होती. त्यानंतर ह्याच्यात टाकून दिली आणि जशी आपल्याला डाळ जेवढी बनवायची त्याप्रमाणे इथे पाणी आपल्याला टाकून घ्यायचे. घट्ट पातळ, कुणाला घट्ट लागते कुणाला पातळ लागते, त्याप्रमाणे इथे तुम्ही डाळ करू शकता. तर छान मिक्स करून घेतली बघा डाळ मी. तर छान अशी आपली डाळ उकळी आता काढून घ्यायची आपल्याला डाळीला. चवीनुसार मीठ टाकून घ्यायचे. मैत्रिणींनो, चॅनलला कोणी नवीन असेल तर लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ पाहता पाहता एक लाईक नक्कीच झालं पाहिजे आणि तुमचा सपोर्ट मला असाच राहू दे मैत्रिणींनो. खूप छान वाटतं, तुमच्या कमेंट पण मला येतात ना, वाचल्यावर खूप छान वाटतं की मैत्रिणी माझ्या व्हिडिओ पाहतात, कमेंट करतात छान छान, खरंच. आणि माझ्या रेसिपी कशा छोट्या छोट्या असतात आणि छान असतात. तुम्ही बघताय, मला त्यातून खूप म्हणजे खूप आनंद होतो. तर मस्त आपली ही डाळ बघा झालेली आहे, पाहू शकता तुम्ही. तर डाळीला आता उकळी काढून घ्यायची आपल्याला. उकळी बघा मस्त आलेली आहे डाळीला. डाळ छान मिक्स करून घेऊया. दोन्ही पण रेसिपी मैत्रिणींनो कारल्याच्या आणि डाळीच्या हेल्दी रेसिपी आहेत, शरीरासाठी फायदेशीर आहेत. नक्की करून पहा आणि झटपट होणारे आहेत, बिलकुल पण टाइम लागत नाही ह्या रेसिपींना. अशीच रेसिपी घेऊन मी पुन्हा हजर होईन. तोपर्यंत सर्वांना बाय मैत्रिणींनो, पुन्हा भेटू.